मित्रो, या गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत किंबहुना ही जी परिषद होते आहे त्याला 10th वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसॉफी असं म्हटलं गेलं. ही परिषद यदाकदाचित संपूर्ण जगातले इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, चायना अशा अनेक देशातून जे तज्ज्ञ येणार आहेत त्याच्यामुळे एका वेगळ्या ऐतिहासिक स्वरूपाची ही परिषद व्हावी आणि याच्यातून काहीतरी संदेश संपूर्ण जगाला जावा या भूमिकेतून हा प्रयत्न आहे. जगातला सध्याचा केवॉस, कन्फ्युजन, ब्लडसेड, मॅसेकर, टेररिझम ही जी विदारक अशी अवस्था आहे, या अवस्थेला एक वेगळी दिशा देण्याचं कार्य करण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. आणि तथागत गौतम बुद्ध आणि पूज्य महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जे संदेश आहेत मानवी कल्याणाचे, विश्वशांतीचे, त्याचं वेगळं दर्शन जगासमोर मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. तथागत गौतम बुद्धाचं पंचशील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचं पीसचा संदेश, सत्य आणि अहिंसेचा संदेश आणि फिलॉसॉफर्स ज्ञानेश्वरांचं प्रसायदान याचा कुठेतरी समन्वय होऊन एक नवीन शिक्षण पद्धती जगासमोर मांडण्याचा आत्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा ज्याला म्हटलं जातं, असा जो संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या नावाचा जो वर्ल्ड पीस डोम जगातला भारतात उभं राहिला, हा एक संपूर्ण जगाला मानवी कल्याणासाठी काही दिशा देईल आणि नुसतं दिशा देईल नाही तर मार्ग दाखवेल सुखाचा, समाधानाचा, शांतीचा. आणि एका विश्वशांतीच्या शोधामध्ये अशी 96ला सुरुवात जी झाली आमच्या ह्या परिषदेची, त्या दिशेने आता विश्वशांतीचा मार्ग कोणता, त्याचा डिव्हाइन प्रकाश कोणता आहे, दिशा कोणती आहे, आणि संपूर्ण विश्वाला जर या संकटातून, सध्याच्या केवॉस कन्फ्युजनमधून, याच्यात असं म्हटलं गेलं आहे की संपूर्ण मानव जातीला ह्या सध्याच्या भयानक अवस्थेमध्ये जर आपण असंच चुका करत राहिलो तर 21व्या शतकाचा शेवट जगाला पाहायला मिळेल का, अशी शंका व्यक्त केली. ही भीती नव्हे, एक सत्य दर्शन आहे आणि त्याचा शोध आणि मानवी कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी मार्ग दाखवण्याचं दायित्व आपल्या भारत मातेकडे आहे असं आम्हाला वाटतं. आणि भारत माता हे निश्चितपणे कार्य विवेकानंदांनी जे दाखवलं, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती, विश्वकल्याण, तो मार्ग समोर ठेवण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचं आहे. ठीक आहे, आम्ही स्मारकाला कधी विरोध केलेला नाही सावित्रीबाईंच्या, तरी आम्हाला एक विनंती, अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासने दिली की तुम्हाला जागा देण्यात येईल, पर्याय जागा करा, तुमचं पूर्ण वसन करण्यात येईल. कालच एक टीव्हीवर बातमी होती की सर्वांचं पूर्ण वसन करण्यात आलेलं आहे. तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पूर्ववसन केलं आहे. याकरता आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन, आमचं पूर्ववसन कुठं केलं आहे हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल. जो आमच्या अन्याय झाला, गेले 9 महिने आमचं पोटीमार झालेलं आहे. आज आमचे 80 कामगार रोडवर आलेत. काही व्यापाऱ्यांनी कामगारांना ह्या गणपतीत 9 दिवस नारळ विकायला बसवलं होतं, तर आज त्यांचा संसार तर चालला पाहिजे. आज आम्ही
क्वचित आहे व्यापार आमचा बंद आहे गेले 9 महिने. आम्हाला कुठलं पूर्ववसन नाही आहेत आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी. आमच्या मिटिंग झाल्या आहेत नगरपालिकेत, आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्सवर मिटिंग झालेल्या आहेत, त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत. अजूनसुद्धा काही आम्ही प्रपोजल फसवणूक केली आमची. आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं, जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशनने केलेला त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा. आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला, याप्रमाणे तुम्ही करा. तर आता ह्याची किंमत आहे 35,000 रुपये. व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्किटेक्टला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली 8 व्यापारी त्यांचा संसार चालेल, ते बेघर होणार नाही. आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा ह्या वाचतील आणि स्मारक हे मोठं होईल. दुसरे फोटो आमची मागणी आहे, आमचं पूर्ण असं व्हावं नाही तर आहे त्या जागेत आम्हाला दुकानदारी द्यावी. नाही झाले तर आम्ही त्रिवध आंदोलन करू. आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका. हे बघा, आम्ही 8 व्यापारी आहेत आणि रहिवासी वेगळे आहेत. रहिवासी बेघर झालेत, काही भाड्याच्या घरात राहत आहेत, काही रस्त्यावर राहत आहेत. मोबदला दिला का तू? आम्ही भुजबळांना अनेक वेळा भेटलोय, पण भेटून काय अर्थ आहे? मोबदला दिला का? काही मोबदला दिला नाहीये. काल टीव्हीवर दाखवलंय. काय सांगितलं होतं का मोबदला देऊ म्हणून? कधी काल आम्ही नाही भेटलो. नाही नाही आधी त्याच्या अनेक याच्या अगोदर एका मीटिंग आहे ना, फोटो त्याच्यात. नाही पण काय मोबदला देऊ बोलले होते? मोबदला आम्ही जागा देऊ किंवा मोबदल्यामध्ये पैसे देऊ, काहीच नाही. मोबदला काही मिळालंच नाही तर त्यात काय अर्थ आहे? कुठं दिली जागा? आम्ही पण हाय ती जागा कशा करता सोडा आणि दिली तर बाहेर जाऊ. काय तुमची बाहेर झाले? आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मिटिंगला पूर्ववसन करू, पैसे देऊ, जागा देऊ, आम्हाला विश्वासात घेतलं नाही. अनेक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना भेटलेलो आहे की तुम्हाला जागा देऊ. आमच्याकडनं प्रपोजल घेतलेत, आमच्याकडनं मिटिंग घेतलेत. पुढे कसं करणार तुम्ही? आम्ही आंदोलन तीव्र करू, आम्ही रस्त्यावर उतरू, अनेक गोष्टी आंदोलनात येईल. या सरकारने आमच्यावर व्यापाऱ्यांवर लक्ष द्यावं, नाही तर पुढचं काही जे सरकार येईल ते आमचं निदान काहीतरी पूर्ववसन करेल. नमस्कार. श्री चतुर्शिंगी देवस्थानचा कार्यकारी विश्वस्त म्हणून मी श्रीकांत गजानन आनगळ. यावर्षी घटस्थापना दिनांक 3 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत असेल. नवरात्र उत्सवामध्ये मंदिर भाविकांसाठी 24 तास उघडे राहील. यावर्षीचे देवेंद्र देवदत्त आनगळ हे मंदिर व्यवस्थापक विश्वस्त असून घटस्थापना त्यांच्या हस्ते होणार आहे. पौराहित्य श्री नारायण कानडे गुरुजी व श्रीराम गुरुजी हे करणार आहे. अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहे. दररोज सकाळी 10 वाजता व रात्री 9 वाजता महाआरती करण्यात येईल. या दोन्ही वेळेस 10 लोकांतर्फे शंखनाद करण्यात येणार आहे. तर या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा जीर्णोद्धार मागच्या वर्षापासून चालू झालेला आहे. त्याचा पहिला टप्प्याचा काही भाग पूर्ण झाला आहे आणि मंदिरामध्ये भाविकांसाठी सोयी म्हणून आम्ही पहिल्यांदा सभागृह आहे, सभा मंडप आहे, तो आम्ही जवळजवळ दुप्पट केला आहे. त्यामुळे भाविकांची सोय होणार आहे. त्यानंतर त्या मंडपामध्ये पूर्वी आत शिरल्याबरोबर देवीचं मुखदर्शन होत नव्हतं. त्यामुळे त्या सभा मंडपात आम्ही भर घातलेली आहे आणि भर घातल्यामुळे काय होतं आहे की जो भाविक आतमध्ये येईल त्याला ताबडतोब देवीचं मुखदर्शन होणार आहे आणि ही एक मोठी सोय होणार आहे.